Hello students, welcome to lecture of biology. Unit number 3, Inheritance and Variation, part 13. इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन या तिसऱ्या प्रकरणातला हा 13वा भाग आपण आज बघतोय. सेक्स क्रोमोसोम्स अँड लिंकेज. आजच्या भागात आपण सेक्स क्रोमोसोम्स आणि लिंकेज या दोन संकल्पना शिकणार आहोत. यापूर्वी आपण क्रोमोसोम, त्याची रचना, क्रोमोसोमच्या रचनेमध्ये असणारे वेगवेगळे भाग आणि क्रोमोसोमची प्लॉयडी हा भाग आपण पाठीमागे शिकलेलो आहोत. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण बघूया सेक्स क्रोमोसोम्स. पहिल्यांदा आपण सेक्स क्रोमोसोम्स म्हणजे नेमकं काय ते बघायचं आहे. त्यासाठी सेक्स क्रोमोसोम्स कंसात लिहिलं आहे एक्स अँड वाय. एक्स अँड वाय ही सेक्स क्रोमोसोमला दिलेली नावं आहेत. माणसामध्ये, ह्युमनमध्ये आणि अनेक मॅमल्समध्ये, सस्तन प्राण्यांमध्ये 2 सेक्स क्रोमोसोम असतात. एक असतो एक्स आणि दुसरा असतो वाय. सो द क्रोमोसोम्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द डिटर्मिनेशन ऑफ सेक्स आर नोन ॲज सेक्स क्रोमोसोम्स. व्याख्या किती सोपी आहे बघा. जे क्रोमोसोम्स सजीवाचा सेक्स डिटरमाइन करण्यामध्ये जबाबदार असतात किंवा जी क्रोमोसोम्स सजीवाचा सेक्स डिटरमाइन करतात त्यांना सेक्स क्रोमोसोम्स असं म्हणतात. सो व्हेरी सिम्पल, द क्रोमोसोम्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द डिटर्मिनेशन ऑफ सेक्स ऑफ एन ऑर्गॅनिझम आर कॉल्ड सेक्स क्रोमोसोम्स. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲलोसोम्स. सेक्स क्रोमोसोमलाच ॲलोसोम्स असंही म्हणतात. सो द क्रोमोसोम्स विच डिटरमाइन द सेक्स ऑफ एनी ऑर्गॅनिझम, जी गुणसूत्रे सजीवाचा सेक्स ठरवतात, म्हणजे तो सजीव मेल आहे की फिमेल हे ज्यांच्यावर ठरतं, ती जी गुणसूत्रे असतात बॉडीमध्ये त्यांना म्हणायचं सेक्स क्रोमोसोम्स किंवा ॲलोसोम्स. सो वी कॅन से एक्स अँड वाय आर द ॲलोसोम्स. ह्युमन बीइंग अँड अदर मॅमल्स हॅव एक्स अँड वाय क्रोमोसोम्स ॲज सेक्स क्रोमोसोम्स. माणूस आणि इतर सस्तन प्राण्यांच्या बाबतीत एक्स आणि वाय ही 2 सेक्स क्रोमोसोम्स आहेत. आता यामध्ये माणसाच्या बाबतीत बघूया. एक्स क्रोमोसोम आणि वाय क्रोमोसोम यांची रचना कशी आहे, तर त्या दोन्हीमध्ये काही फरक आहेत, काही साम्य आहे. एक्स क्रोमोसोम इज स्ट्रेट, रॉड लाईक अँड लॉंगर दॅन वाय क्रोमोसोम. बघा एक्स आणि वायमधला फरक. एक्स क्रोमोसोम कसा आहे, सरळ आहे, रॉडसारखा आहे, आणि वाय क्रोमोसोमपेक्षा अधिक लांब आहे. एक्स क्रोमोसोम इज मेटासेंट्रिक, म्हणजे एक्स क्रोमोसोमच्या बरोबर मध्यभागी सेंट्रोमियर असतो, त्यामुळे त्याचा आकार व्ही शेप्ड क्रोमोसोममध्ये मोडतो. व्हाईल वाय क्रोमोसोम इज ॲक्रोसेंट्रिक, दॅट इज एल शेप्ड. वाय क्रोमोसोमच्या बाबतीत काय होतं, एक लोब अधिक मोठा असतो, दुसरा थोडासा लहान असतो, कारण सेंट्रोमियर सेंटरपासून थोडासा बाजूला असतो किंवा थोडा एका बाजूकडे तो झुकलेला असतो, आणि त्यामुळं क्रोमोसोमचा आकार बनतो एल शेप्ड. आपण पुढं जाऊया. एक्स क्रोमोसोम हॅज लार्ज अमाऊंट ऑफ यू क्रोमॅटिन, दॅट इज एक्सटेंडेड रिजन, अँड स्मॉल अमाऊंट ऑफ हेट्रोक्रोमॅटिन, दॅट इज हायली कंडेन्स्ड रिजन. आता हा काय भाग आहे बघा. क्रोमोसोममध्ये काही ठिकाणी हायली कंडेन्स्ड DNA रचना असते आणि काही ठिकाणी DNA एक्सटेंडेड असतो. जिथं DNA एक्सटेंडेड असतो तिथले जीन्स कार्यक्षम असतात, ॲक्टिव्ह असतात, आणि त्यामुळं ज्या गुणसूत्रामध्ये युक्रोमॅटिनचा भाग जास्त असेल, म्हणजे एक्सटेंडेड रिजनचा भाग जास्त असेल, ते क्रोमोसोम अधिक ॲक्टिव्ह किंवा जेनेटिकली ॲक्टिव्ह असतं.
आता युक्रोमॅटिन मध्ये नेमकं काय आहे? इट हॅज लार्ज अमाऊंट ऑफ DNA. युक्रोमॅटिनमध्ये DNAचं प्रमाण भरपूर असतं आणि तो एक्सटेंडेड रिजन तयार करतो, हेन्स जेनेटिकली ॲक्टिव्ह. आपण काय म्हणूया? युक्रोमॅटिन जेनेटिकली ॲक्टिव्ह आणि हेटेरोक्रोमॅटिन जेनेटिकली इनॅक्टिव्ह किंवा इनर्ट. सो युक्रोमॅटिन genetically active part while the heterochromatin genetically inactive part. So X क्रोमोसोमला युक्रोमॅटिन जास्त प्रमाणात असतं. Y क्रोमोसोमच्या बाबतीत काय होतं? Y क्रोमोसोम हॅज स्मॉल अमाऊंट ऑफ युक्रोमॅटिन, म्हणजे ॲक्टिव्ह पार्ट Y क्रोमोसोमला थोडा असतो किंवा कमी असतो अँड लार्ज अमाऊंट ऑफ हेटेरोक्रोमॅटिन, इनॅक्टिव्ह पार्ट Y क्रोमोसोमला जास्त असतो आणि म्हणून Y क्रोमोसोम कसा असतो? इट इज जनरली लेस ॲक्टिव्ह ऑर इनर्ट, म्हणजेच Y क्रोमोसोम कमी ॲक्टिव्ह असतो. X आणि Yची तुलना करता X इज मोर ॲक्टिव्ह जेनेटिकली अँड Y इज जेनेटिकली लेस ॲक्टिव्ह. Both X and Y chromosomes show homologous and non-homologous regions. X आणि Y दोन्हीही गुणसूत्रांना होमोलोगस रिजन असतात आणि नॉन होमोलोगस रिजन असतात. आपण आता बघूया. द नॉन होमोलोगस रिजन ऑफ X क्रोमोसोम इज लॉंगर अँड कंटेन्स मोर जीन्स दॅन द नॉन होमोलोगस रिजन ऑफ Y क्रोमोसोम. X क्रोमोसोमचा नॉन होमोलोगस हा जो भाग आहे तो अधिक लांब असतो कुणाच्या तुलनेत? Y क्रोमोसोमच्या नॉन होमोलोगस भागाच्या किंवा रिजनच्या तुलनेत. म्हणजेच काय? X क्रोमोसोमचा नॉन होमोलोगस रिजन अधिक मोठा, अधिक लांब असतो आणि Y क्रोमोसोमचा नॉन होमोलोगस रिजन X क्रोमोसोमपेक्षा कितीतरी लहान असतो. या होमोलोगस रिजनचं वैशिष्ट्य काय? तर होमोलोगस रिजन्स शो सिमिलर जीन्स, म्हणून त्यांना होमोलोगस म्हणायचं. वाईल नॉन होमोलोगस रिजन्स सो डिसिमिलर जीन्स. म्हणजेच काय बघा, X आणि Y दोन्हीचे होमोलोगस रिजन एकसारखेच जीन दाखवतात, तर दोन्हीचे नॉन होमोलोगस रिजन्स वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स दाखवतात. सो होमोलोगस रिजन्स कुणाला म्हणायचं? जो गुणसूत्राचा एकसारखा दिसणारा भाग आहे दॅट इज होमोलोगस. जो वेगवेगळा दिसणार आहे तो नॉन होमोलोगस. जीन्ससुद्धा त्यामध्ये वेगवेगळे असतात. आपण पुढे जाऊया. X लिंक्ड जीन्स आर प्रेझेंट ऑन नॉन होमोलोगस रिजन ऑफ X क्रोमोसोम while Y linked genes are present on non-homologous region of Y chromosome. X linked genes कुणाला म्हणायचं? जे जीन्स X क्रोमोसोमच्या नॉन होमोलोगस रिजनमध्ये असतात, जे Y क्रोमोसोमला नसतात, त्यांना म्हणायचं X लिंक्ड जीन्स. त्याचप्रमाणे Y लिंक्ड जीन्स कुणाला म्हणायचं? जे जीन्स Y क्रोमोसोमच्या नॉन होमोलोगस रिजनमध्ये असतात, जे X क्रोमोसोमकडे नसतात, त्यांना म्हणायचं Y लिंक्ड जीन्स. सो जनरली X लिंक्ड जीन्स आणि Y लिंक्ड जीन्स बोथ आर प्रेझेंट ऑन द नॉन होमोलोगस रिजन्स ऑफ रिस्पेक्टिव्ह क्रोमोसोम्स. आपण पुढे जाऊया. क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स ओनली बिटवीन होमोलोगस रिजन्स ऑफ X अँड Y. क्रॉसिंग ओव्हर फक्त X आणि Y क्रोमोसोमच्या फक्त होमोलोगस रिजनमध्येच होतं. नॉन होमोलोगस रिजन्समध्ये कधीही क्रॉसिंग ओव्हर होत नाही. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय? गुणसूत्राचे क्रोमॅटिड्स जे होमोलोगस गुणसूत्राच्या जोडीमधले आहेत ते एकमेकावर ओव्हरलॅप होतात, त्याला म्हणायचं क्रॉसिंग ओव्हर. आता आपण X आणि Y क्रोमोसोमची या आकृतीच्या मदतीनं माहिती घेऊया. आपण काय काय शिकलो? X क्रोमोसोम आणि Y क्रोमोसोम. X chromosome is straight, rod-like, longer or larger chromosome. Y chromosome is shorter and smaller chromosome. आता या आकृतीमध्ये नीट बघा. सेंट्रोमियर पासून खालचा जो भाग आहे तो दोन्ही क्रोमोसोमचा मॅचिंग आहे, एकसारखा आहे, त्यांना म्हणायचं होमोलोगस रिजन. डावीकडचा होमोलोगस रिजन ऑफ X क्रोमोसोम आणि उजवीकडचा होमोलोगस रिजन ऑफ Y क्रोमोसोम. सेंट्रोमियरच्या खाली बघायचं,
सेंट्रोमियरच्या खाली दोन्ही क्रोमोसोमचे पार्ट्स मॅचिंग आहेत, जुळणारे आहेत, एकसारखे आहेत, म्हणून त्यांना म्हणायचं होमोलोगस रिजन्स. आणि यामध्ये असणारे जीनसुद्धा दोन्ही क्रोमोसोमचे एकमेकाला मॅचिंग असतात किंवा सारखे असतात. याच्या उलट सेंट्रोमियरपासून वरचा भाग बघा, एक्स क्रोमोसोमचा जो भाग आहे तो मोठा आहे आणि वाय क्रोमोसोमचा भाग लहान आहे. या सेंट्रोमियरच्या वरचे जे दोन भाग आहेत दोन्ही क्रोमोसोमचे ते एकमेकाशी मॅच होत नाहीत, कारण ते नॉन होमोलोगस रिजन्स आहेत. आपण असं म्हणूया, जुळणारे भाग म्हणजे होमोलोगस रिजन्स आणि न जुळणारे भाग म्हणजे नॉन होमोलोगस रिजन्स. आणि ह्या नॉन होमोलोगस रिजनचं वैशिष्ट्य काय? एक्स क्रोमोसोमचा नॉन होमोलोगस रिजन वाय क्रोमोसोमच्या नॉन होमोलोगस रिजनशी अजिबात मॅच होत नाही. दोन्हीमधले जीन्स वेगवेगळे असतात आणि म्हणून जे जीन्स एक्स क्रोमोसोमच्या नॉन होमोलोगस रिजनमध्ये असतात ते वायच्या नॉन होमोलोगस रिजनमध्ये नसतात. त्याचप्रमाणे वायमध्ये जे असतात ते एक्समध्ये नॉन होमोलोगस रिजनमध्ये नसतात. आणि म्हणून एक्सच्या नॉन होमोलोगस रिजनमध्ये असणाऱ्या जीनला म्हणायचं एक्स लिंक्ड जीन्स आणि वायच्या नॉन होमोलोगस रिजनमध्ये असणाऱ्या जीनला म्हणायचं वाय लिंक्ड जीन्स. आकृतीमध्ये स्पष्ट दिसते आपल्याला, एक्स क्रोमोसोमचा नॉन होमोलोगस रिजनमध्ये असणारा जीनचा भाग मोठा आहे, त्यामुळे नॉन होमोलोगस रिजनमध्ये भरपूर प्रमाणात जीन्स आहेत. As compared to Y chromosome has smaller non-homologous region and it contains a smaller number of genes or few genes. So generally, X and Y chromosomes in human or in many mammals, they show this type of structure. आपण आता पुढे जाऊया. लिंकेज म्हणजे काय? तर कुठल्याही क्रोमोसोममध्ये जे जीन्स आहेत ते अर्थातच क्रोमोसोममधून कॅरी केले जातात आणि आपल्याला माहीत आहे एका क्रोमोसोममध्ये भरपूर जीन्स असतात. सो व्हॉट इज लिंकेज? आपण त्याची संकल्पना बघूया. द टेंडन्सी ऑफ 2 or more जीन्स प्रेझेंट ऑन द सेम क्रोमोसोम टू इनहेरिट और टू गो और टू पास इन द नेक्स्ट जनरेशन टुगेदर इज नोन ॲज लिंकेज. द टेंडन्सी म्हणजे त्यांचा स्वभाव किंवा त्यांची प्रवृत्ती. कसली प्रवृत्ती? 2 किंवा अधिक जीन्स एकाच गुणसूत्रामध्ये असणारे एकत्रपणे पुढच्या पिढीत जातात. ते एकमेकाला सोडत नाहीत, कारण एकाच गुणसूत्रांवर असणाऱ्या या जवळजवळ असणाऱ्या शक्यतो जीन्समध्ये एकमेकाला जोडल्या गेल्यासारखी परिस्थिती असते आणि त्यामुळं समूहानं गटानं हे सगळे जीन्स एकत्र त्या क्रोमोसोमवरचे पुढच्या पिढीमध्ये जातात त्या गटातले आणि अशा मेकॅनिझमला लिंकेज असं म्हणायचं. सो द टेंडन्सी ऑफ 2 or more जीन्स प्रेझेंट ऑन द सेम क्रोमोसोम्स टू इनहेरिट टुगेदर इज नोन ॲज लिंकेज. आपल्याला आत्तापर्यंत काय वाटत होतं? प्रत्येक जीन सुट्टा पुढच्या पिढीमध्ये जात असतो किंवा जातो. बहुतांश जीनमध्ये हे खरंच आहे, पण काही जीन्स असे असतात की ते गुणसूत्रावर जवळजवळ असतात आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारचं बॉन्डिंग असतं आणि ते जीन्स एकमेकापासून अजिबात बाजूला जाऊ शकत नाहीत आणि त्यामुळे ते समूहानंच पुढच्या पिढीमध्ये गॅमेटमधून जातात. आपल्याला माहीत आहे क्रोमोसोम्स आर द कॅरियर्स ऑफ जीन्स, कारण जीन्स कुठे आहेत? क्रोमोसोममध्ये. सो देअर आर सेव्हरल जीन्स प्रेझेंट ऑन द क्रोमोसोम. कुठल्याही गुणसूत्रामध्ये संख्येनं भरपूर जीन्स असतात. साधारण 100, 200, 300, 400, 500, 600पर्यंत जीन्स एका क्रोमोसोममध्ये असू शकतात. ॲज क्रोमोसोम्स आर द कॅरियर्स ऑफ जीन्स ऑर हेरिडिटी, दीज जीन्स हॅव टेंडन्सी टू बी इनहेरिटेड टुगेदर. अर्थात हे नैसर्गिक आहे. एकाच गुणसूत्रामध्ये 100-200 जीन असतील तर त्यातले काही जवळजवळ असणारे 5-50 जीन नेहमी एकत्रच पुढच्या पिढीमध्ये जाऊ शकतात. असं होऊ शकतं. इट इज नॅचरल. आणि म्हणून क्रोमोसोम्स ज्या अर्थी कॅरियर्स आहेत, जीनचे वाहक आहेत, त्या अर्थी क्रोमोसोममध्ये असणारे जीन्स पुढच्या पिढीमध्ये गटागटानं समूहानं एकत्रितपणे जाऊ शकतात आणि अशा जीन्सला म्हणतात लिंक्ड जीन्स. जे 2, 4, 10, 12, 20, 25 जे काही जीन्स एकमेकाला लिंक झालेले आहेत आणि जे गटानंच पुढच्या पिढीमध्ये जातात त्यांना म्हणायचं लिंक्ड जीन्स.
So linkage is nothing but tendency of many genes to inherit together as a single group or single unit is nothing but linkage. Linkage was discovered by Bateson and Punnett in plants. प्लांटमध्ये बेटसन आणि पुनेट यांनी लिंकेज ही संकल्पना शोधून काढली. अँड बाय मॉर्गन इन ॲनिमल्स. मॉर्गन TH मॉर्गन, थॉमस हंट मॉर्गन यानं ॲनिमल्समध्ये लिंकेज ही संकल्पना शोधून काढली. लिंकेज इज ऑफ 2 काइंड्स. लिंकेज 2 प्रकारचं असतं, कंप्लीट लिंकेज आणि इनकम्प्लीट लिंकेज. म्हणजे पूर्ण लिंकेज होणं आणि अपूर्ण लिंकेज, 2 प्रकार लिंकेजचे आपण बघतोय, कंप्लीट लिंकेज अँड इनकम्प्लीट लिंकेज. सो नाव लेट अस सी टाईप्स ऑफ लिंकेज. लिंकेजचे प्रकार. टाईप्स ऑफ लिंकेजमध्ये पहिला काय आहे? कंप्लीट लिंकेज. पूर्ण लिंकेज म्हणजे काय बघा, द लिंक्ड जीन्स विच आर क्लोजली लोकेटेड ऑन द क्रोमोसोम डू नॉट सेपरेट अँड इनहेरिट टुगेदर. क्रोमोसोमवर जे खूप एकमेकाला चिकटून जवळजवळ जीन्स आहेत ओळीनं, हे जीन्स एकमेकाला लिंक्ड असतील तर अशा लिंक्ड जीन्समध्ये अंतर फारसं नसल्यामुळं, ते एकत्र जवळजवळ असल्यामुळं ते एकत्रच समूहानं इनहेरिट होतात. ते एकमेकापासून सेपरेट होत नाहीत. का बरं? कारण या जीन्समध्ये शक्यतो क्रॉसिंग ओव्हर क्रोमोसोमचं होत नाही. म्हणजे हे जीन ज्या एरियामध्ये आहेत, ज्या रिजनमध्ये गुणसूत्राच्या आहेत, तो जनरली नॉन होमोलोगस रिजन असतो आणि त्यामुळं नॉन होमोलोगस रिजनमधल्या जीन्सला, जे लिंक्ड जीन्स आहेत, त्यांचं इनहेरिट होणं हे नेहमी कसं असतं? कंप्लीट असतं. आणि ते नॅचरल आहे, कारण क्रॉसिंग ओव्हर होतच नाही, त्यामुळे हे जीन्स सेपरेट होत नाहीत. दे आर कॉल्ड कम्प्लिटली लिंक्ड ऑर स्ट्रॉंगली लिंक्ड जीन्स. And the phenomenon of their inheritance is called complete linkage. So the linked genes which are generally closely located and they are very close to each other and they are generally not separated. They are inherited in the next generation as a unit, as a group, and so that complete linkage occurs, and that is first type, complete linkage. आता या कंप्लीट लिंकेजमध्ये जे काही जीन्स म्हणून आहेत ते जे मूळ क्रोमोसोममध्ये आहे तसेच पुढच्या पिढीला दिले जातात. सो द पॅरेंटल ट्रेट्स आर इनहेरिटेड इन ऑफस्प्रिंग. या कंप्लीट लिंकेज दाखवणाऱ्या लिंक्ड जीन्समुळं काय होतं तर जे पॅरेंटचे ट्रेट्स आहेत ते आहे तसे पुढच्या ऑफस्प्रिंगला दिले जातात. आता याचं एक्झाम्पल बघा कंप्लीट लिंकेजचं. एक्स क्रोमोसोम ऑफ ड्रॉसोफिला मेल्स हॅव कंप्लीट लिंकेज. ड्रॉसोफिला फ्रूट फ्लाय जे आहे, फळांवर गुणगुणणारी माशी, ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर, या ड्रॉसोफिलामध्ये मेलमध्ये म्हणजे नर ड्रॉसोफिला मध्ये जो एक्स क्रोमोसोम आहे त्या एक्स क्रोमोसोममध्ये असणारे सगळे जीन्स काय दाखवतात? कंप्लीट लिंकेज दाखवतात. आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत, इनकम्प्लीट लिंकेज. इनकम्प्लीट लिंकेज म्हणजे काय बघा, द लिंक्ड जीन्स विच आर लोकेटेड डिस्टंटली. डिस्टंटली म्हणजे अंतरांतरावर, नॉट क्लोजली, जे जवळजवळ नाहीत, थोड्याशा अंतरावर आहेत, ऑन द सेम क्रोमोसोम अँड हॅव चान्सेस ऑफ सेपरेशन बाय क्रॉसिंग ओव्हर आर नोन ॲज इनकम्प्लीटली लिंक्ड or weakly linked genes. The phenomenon of their inheritance is called incomplete linkage. So incomplete linkageचं वैशिष्ट्य काय बघा, गुणसूत्रांवर विशेषतः होमोलोगस रिजनमध्ये असणाऱ्या लिंक्ड जीनच्या बाबतीत गुणसूत्रांवर ते थोडेसे अंतरावर असतात. त्यामुळे असे चान्सेस आहेत, अशी शक्यता आहे की ते एकमेकापासून सेपरेट होऊ शकतात, कारण त्या ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर गुणसूत्राचं होतं. मी मगाशीच सांगितलं की नॉन होमोलोगस रिजनमध्ये क्रॉसिंग ओव्हर कधीही होत नाही एक्स आणि वाय क्रोमोसोममध्ये, तर होमोलोगस रिजनमध्येच क्रॉसिंग ओव्हर होतं. म्हणजे एक्स क्रोमोसोमचं क्रोमॅटिड वाय क्रोमोसोमच्या क्रोमॅटिडवर ओव्हरलॅप होतं आणि लांब जाताना पॅकेटीने संपताना ते एकमेकापासून बाजूला जाताना या क्रोमोसोमचा काही भाग त्या क्रोमोसोमकडे येतो आणि या क्रोमोसोमचा काही भाग त्या दुसऱ्या क्रोमोसोमकडे जातो. म्हणजे क्रोमोसोमच्या काही भागांचं एक्सचेंज होणं, अदलाबदल होणं, हा क्रॉसिंग ओव्हरचा परिणाम आहे.
आणि त्यामुळं जर क्रॉसिंग ओव्हर झालं तर त्या लिंक्ड जीनमधले काही जीन्स एका क्रोमोसोमकडून दुसऱ्या क्रोमोसोमकडे पास होऊ शकतात आणि त्यामुळे त्यांचा गट फुटतो. त्यामुळे ते गटाने एकत्रितपणे पुढच्या पिढीला मिळतील याची गॅरंटी नाही, याची शक्यता 100% नाही. म्हणून याला म्हणायचं इनकम्प्लीट लिंकेज. लिंकेज होतं का होतं, पण ते इनकम्प्लीट होतं. ॲज अ होल सगळा ग्रुप जीनचा लिंक्ड जो आपण मानतो तो पुढच्या पिढीमध्ये आहे तसा जात नाही. सो दिस फेनॉमेनॉन ऑफ देअर इनहेरिटन्स दॅट इज इनकम्प्लिटली लिंक्ड ऑर वीकली लिंक्ड जीन्स show the inheritance that is called incomplete linkage. Due to separation of linked genes, new traits occur in offspring. याचाही थोडाफार फायदा होतो. कसा तर ऑफस्प्रिंगमध्ये काही नवीन ट्रेट्स, कारण क्रोमोसोमचे काही भागांचे एक्सचेंज होते ना, त्यामुळं वायचे एक्सकडे एक्सचे वायकडे असे जीन्स एक्सचेंज होतात आणि त्यामुळं पॅरेंटल ट्रेट आहे तसे 100% येत नाहीत. काहीतरी नवीन ट्रेट्स ऑफस्प्रिंगमध्ये निर्माण होतात. फॉर एक्झाम्पल इन झियामेज, झियामेज म्हणजे मका, त्याला इंग्लिशमध्ये मेज असं म्हणतात, MAISE, ZE कुठलंही वापरा. सो इन झियामेज, मक्याचं नाव आहे बघा झियामेज, कलर अँड शेप ऑफ ग्रेन शो इनकम्प्लीट लिंकेज. म्हणजेच मक्यामध्ये मक्याचा जो सीड असतो त्याचा कलर आणि त्याचा आकार ह्यासाठी जे जीन्स आहेत ते एकमेकाशी लिंक्ड असतात का, असतात, पण ते एकत्र जातील याची गॅरंटी नसते. त्यामुळे ते इनकम्प्लीट लिंकेज दाखवतात. आपण लिंकेज ग्रुपचा विचार करूया. लिंकेज ग्रुप म्हणजे काय, साधं सिंपल आहे. एका पर्टिक्युलर क्रोमोसोममधले सगळे लिंक्ड जीन्स, एका पर्टिक्युलर क्रोमोसोममधले सगळे लिंक्ड जीन्स एकत्रितपणे एक लिंकेज ग्रुप बनवतात. सो ऑल द लिंक्ड जीन्स इन अ पर्टिक्युलर क्रोमोसोम मेकअप ऑर constitute a linkage group. There may be one or more linkage groups in a species. एका स्पेसीजमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त लिंकेज ग्रुप्स असू शकतात. So number of linkage groups of a particular species corresponds to its haploid number of chromosomes. लक्षात घ्या, कुठल्याही विशिष्ट जातीच्या सजीवामध्ये लिंकेज ग्रुप्स काउंट करताना, मोजताना दोन्ही संचामधल्या गुणसूत्रांचे लिंकेज ग्रुप्स मोजायचे नाही, तर एकाच गुणसूत्राच्या संचामधले जीन्स मोजायचे. म्हणजेच काय, हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोसोम ज्याला आपण म्हणतो तो डोळ्यापुढं ठेवून किती एकूण सजीवाच्या त्या पेशीमध्ये किंवा सजीवामध्ये किती लिंकेज ग्रुप्स आहेत ते काउंट केले जातं. फॉर एक्झाम्पल ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर, मी मग सांगितलं फ्रूट फ्लाय, या ड्रॉसोफिलाच्या बाबतीत काय आहे, इट हॅज 4 लिंकेज ग्रुप्स दॅट करस्पॉन्ड टू 4 पेअर्स ऑफ क्रोमोसोम्स. ड्रॉसोफिलामध्ये गुणसूत्राच्या 4 जोड्यांमध्ये 4 लिंकेज ग्रुप्स कन्सिडर केलेले आहेत. म्हणजे जोडीमध्ये असणाऱ्या होमोलोगस क्रोमोसोममधले दोन्ही पण ग्रुप मोजायचे नाहीत, कारण होमोलोगस क्रोमोसोमवरचे दोन्हीकडचेही जे ग्रुप्स आहेत ते एकसारखे मानायचे, तो एकच ग्रुप मानायचा. आणि त्यामुळे गुणसूत्रांच्या 4 जोड्यांवर 4 लिंकेज ग्रुप्स आहेत ड्रॉसोफिलामध्ये. त्याचप्रमाणे गार्डन पी हॅज 7 लिंकेज ग्रुप्स इन 7 पेअर्स ऑफ क्रोमोसोम्स. गार्डन पी म्हणजे वाटाणा, वाटाण्यामध्ये गुणसूत्रांच्या 7 जोड्यांमध्ये 7 लिंकेज ग्रुप्स आहेत. सो लिंकेज ग्रुप इज नथिंग बट ऑल द लिंक्ड जीन्स टुगेदर ॲज अ ग्रुप ऑन अ पर्टिक्युलर क्रोमोसोम. एका गुणसूत्रामध्ये सगळ्या लिंक्ड जीन्सचा जो एक गट आहे त्याला म्हणायचं लिंकेज ग्रुप. या लिंकेज ग्रुपमध्ये किती जीन्स असतील सांगता येत नाही. 2, 4, 10, 20, 25 कितीही असू शकतात. आणि असे लिंकेज ग्रुप्स एका पेशीमध्ये सजीवाच्या नॉर्मली सगळ्या क्रोमोसोममध्ये किती आहेत ते मोजलं जातं आणि तो आकडा लिंकेज ग्रुपचा नंबर म्हणून घेतला जातो. उदाहरणार्थ ड्रॉसोफिलामध्ये 4 लिंकेज ग्रुप्स आहेत, वाटाण्यामध्ये 7 लिंकेज ग्रुप्स आहेत,
So this is about linkage groups. Let us stop now.